सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील विहीर दुर्घटनेनंतर प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे। या घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज घटना घडलेले जे रस्ता आहेत, पंढरपूर सातारा रस्ता मी पूर्णपणे पाहणी केलं। गावकऱ्यांनी मला बरेच ठिकाणी दाखवलेले आहेत। या रस्त्यामध्ये 3 विहीर पण आहेत त्याच पद्धतीने आणि MSRDCच्या टीमसोबत मी पाहणी केलं असताना MSRDCच्या टीम पण उपस्थित होत्या आणि गावकऱ्यांनी मला बरेच जे काही त्रुटी आहेत ते पूर्णपणे सांगितलं। त्याच्यामध्ये अगोदर आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे, 5 मेंबर कमिटी स्थापन केलेली आहे। त्या 5 मेंबर कमिटीखाली जे प्रत्येक गोष्टी जे आहेत अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे रोड झालेली असं तक्रार आहे। त्यानंतर पूलसुद्धा खूप वाईट पद्धतीने आहे तसं तक्रार आहेत। मी सुद्धा पाहणी केलेली आहे। ते पूर्ण विषय चौकशीमध्ये येईल। चौकशीमध्ये आल्यानंतर जे कोणी याच्यामध्ये दोषी असतात त्यांच्यावर नक्की कारवाई करेल। चौकशीमध्ये नक्की समोर येईल की जेव्हा याच्यामध्ये काय लक्ष दिलं होतं, ते काय अधिकारी त्याचे लक्ष द्यायला पाहिजे होतं, लक्ष दिलेलं आहे का नाही, तो पण चौकशी समोर येईल। चौकशीमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरचं चूक नाही, याच्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारीचं सुद्धा आपल्याला कारवाई करायला